शेतकरी मित्रांनो, गावामध्ये एक चर्चा सुरू आहे ते म्हणजे फार्मर आय डी कार्ड. म्हणजेच आपल्याला माहिती आहे ॲग्रिस्टेक आय डी बनवणं अनिवार्य करण्यात आलेलं आहे. प्रत्येक गावामध्ये यासाठी तहसील कार्यालयाकडून कॅम्पसुद्धा लावण्यात आलेला आहे की फार्मर आय डी कार्ड लवकरात लवकर बनवून घ्या. आपल्या आधार कार्डशी आपला जमिनीचा सातबारा लिंक करणे याबाबतची माहिती सर्वांनाच मिळालेली आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहात की फार्मर आय डी कार्ड यांचे फायदे काय, ते कार्ड कसे बनवावे, त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात याबद्दलचा व्हिडिओ आपल्याला आपली शेतीवाडी या चॅनलवरती पाहायला भेटेल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेतकरी आय डी कार्ड अप्लाय केला असाल किंवा आता CSC थ्रू गावातील कॅम्पद्वारे शेतकरी आय डी कार्डसाठी अप्लाय केला असाल तर हे शेतकरी आय डी कार्ड डाउनलोड करता येतं का, तसेच हे शेतकरी आय डी जनरेट झालेली आहे का हे तुम्हाला घर बसल्या पाहता येणार आहे. कशा पद्धतीने हे पाहता येणार आहे, आपलं आय डी जनरेट झालेलं आहे की अद्याप पेंडिंग आहे, कसं पाहायचं मोबाईलच्या माध्यमातून पाहू शकता. चला तर आजच्या व्हिडिओला सुरू करूया. तत्पूर्वी आपली शेतीवाडी हे शेतकऱ्यांचं चॅनल आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. आपल्याला आपल्या मोबाईलच्या कोणत्याही एका ब्राउझरवरती यायचं आहे आणि सर्च करायचं आहे mhfr.agristate.gov.in. या वेबसाईटवरती या. वेबसाईट पाहू शकता mhfr.agristate.gov.in. या वेबसाईटवरती आल्यानंतर मोबाईलवरती अशा प्रकारे इंटरफेस ओपन होणार आहे. यामध्ये पहा फार्मर हा ऑप्शन हाईड करण्यात आलेला आहे. ऑफिशियल म्हणजेच फक्त ऑफिसर लोकांना हे लॉग इन करता येतं. तसेच लॉग इन विथ CSC म्हणजेच आपण CSCकडे जाऊन रजिस्ट्रेशन केलं असाल पण स्वतःला रजिस्ट्रेशन करणं बंद आहे, पण आपलं आय डी जनरेट झालेलं आहे का, कसं पाहायचं पहा. ह्या ॲग्रिस्टेकच्याच वरती चेक एनरोलमेंट स्टेटस नावाचा हा ऑप्शन पाहायला भेटत आहे. त्यावरती क्लिक करा. यानंतर पाहू शकता इथे एनरोलमेंट आय डी आणि आधार नंबर हा ऑप्शन देण्यात आलेला आहे. आपल्याकडे एनरोलमेंट आय डी असेल तर तो एंटर करा आणि चेक करू शकता, पण सर्वांकडेच आधार नंबर आहे त्यामुळे आधार नंबर या पर्यायावरती क्लिक करा आणि इथे तुमचा आधार नंबर एंटर करा. यानंतर चेक या पर्यायावरती क्लिक करा. आता पाहू शकता आपला येथे डाटा ओपन झालेला आहे. पहिलाच ऑप्शन आहे आधार नंबर, हा हाईड केलेला आहे. त्यानंतर पहा सेंट्रल आय डी या शेतकऱ्याची जनरेट झालेली आहे, पण अप्रूव्हल स्टेटसमध्ये पाहू शकता पेंडिंग असा ऑप्शन आहे. इथं अप्रूव्ड येणं गरजेचं आहे, म्हणजे या शेतकऱ्याची आय डी जनरेट जरी झाली आहे पण हा पेंडिंगमध्ये आहे. त्यानंतर फार्मर नेम आलेला आहे. एनरोलमेंट डेट म्हणजेच कधी या शेतकऱ्यांनी आय डीसाठी अप्लाय केलेला आहे. त्यानंतर अप्रूव्हल रिजेक्शन डेट आलेली नाही आहे आणि अप्रूव्हल रिमार्क रिजेक्शन रिझन पण इथं दिसत नाही आहे. अशा पद्धतीने आपल्याला सेंट्रल आय डी जनरेट झालेली आहे की नाही ते पाहता येतं आणि अप्रूव्हल स्टेटसमध्ये पेंडिंग दिसत आहे, तिथे अप्रूव्ड येणं गरजेचं आहे. आता पहा शेतकरी मित्रांनो, आणखीन एका शेतकऱ्याचं लॉग इन करून पाहू, म्हणजेच आधार नंबर टाकून चेक करू त्याचं अप्रूव्ड झालेलं आहे की नाही ते पाहू. इथे पाहू शकता या शेतकऱ्याचं आधार नंबर आलेला आहे जो की हाईड आहे. सेंट्रल आय डीसुद्धा तुम्हाला दिसत आहे पण हाईड केलेला आहे. अप्रूव्हल स्टेटसमध्ये अप्रूव्ड ग्रीनमध्ये दिसत आहे. त्यानंतर फार्मर नेम, एनरोलमेंट डेट, अप्रूव्हल रिजेक्शन डेटसुद्धा आलेला आहे आणि अप्रूव्हल रिमार्क रिजेक्शन रिझनमध्ये ॲटो अप्रूव्ड बाय सिस्टम हा मेसेज आहे. म्हणजेच या शेतकऱ्याचं फार्मर आय डी जनरेट झालेला आहे आणि अप्रूव्हल स्टेटसमध्ये अप्रूव्ड झालेला आहे. पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला शेतकऱ्यांनी स्वतः चेक एनरोलमेंट स्टेटस या पर्यायावरती जाऊन आपला फार्मर आय डी जनरेट झालेला आहे की नाही ते पाहता येतं. आता विषय राहिलेला आहे तो कोणता, तर फार्मर आय डी कार्ड डाउनलोड करता येतं का. तर सध्या तरी सरकारकडून असं कोणतं कार्ड डिजिटल स्वरूपात डाउनलोड करण्याचा उपलब्ध करून देण्यात आलेलं नाही, पण पाहावं लागेल की सरकार जसं की एक आबा हेल्थ कार्ड, त्याच पद्धतीने आधार कार्ड, त्याच पद्धतीने शेतकरी आय डी कार्ड जनरेट करतं का. जसं की हा जो आय डी सेंट्रल आय डी त्यामध्ये नमूद होईल, तुमचं नाव नमूद होईल आणि हे कार्ड आपल्याला सर्व ठिकाणी वापरता येईल. पण तुर्तास हे कार्ड जनरेट होत नाही, पण फार्मर आय डी
जनरेट होते। नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्याला पाहता येणार आहे की ID कार्ड बनतं कसं आणि ते डाउनलोड कधी होणार आहे, सरकारकडून अशी कोणती अपडेट येणार आहे का, त्यानंतर नेक्स्ट व्हिडिओ बनवण्यात येईल। पण आपण शेतकरी आहात, आपली शेतीवाडी या यूट्यूब चॅनलवरती नवीनच आला असाल तर आत्ता सबस्क्राईब बटन प्रेस करून ठेवा, म्हणजे नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्याला शेतकऱ्यांबद्दलची अधिकची माहिती भेटून जाईल। धन्यवाद।